नमस्कार. नमस्कार. नवऱ्याच्या सावलीत जपलेल्या बाया वेगळ्याच दिसतात आणि आयुष्याच्या उन्हात राबलेल्या बाया वेगळ्याच दिसतात. कवयित्री अंजली धमाळ यांच्या जपलेल्या आणि राबलेल्या या कवितेतल्या या ओळी म्हणजे स्त्रीच्या दोन्हीही बाजू सांगणाऱ्या. पण असं असलं तरीही खरं तर स्त्रिया त्यांच्या भावना, त्यांचं आरोग्य आणि समस्या याकडं आजही दुर्लक्ष होताना दिसतं. आणि याकडेच लक्ष वेधून घेण्यासाठी आज आपणाकडे डॉक्टर माधुरी जाधव आलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडूनच त्यांची ओळख करून घेऊयात. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी डॉक्टर माधुरी जाधव, मानसी क्लिनिक अँड हॉस्पिटल, विकासनगर, संगमनगर, सातारा येथे मी प्रॅक्टिस करते. तर महिला दिन म्हटलं की पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे समाजात एक मुलगी, स्त्री आणि महिला म्हणून तिच्या स्त्रीलिंगत्वाबाबतचा. त्याविषयी तुम्ही काही सांगू शकाल का? हो, नक्कीच. हा ॲक्च्युली खूप मोठा आणि गहन प्रश्न आहे, की ज्यामध्ये जेव्हा आपल्या घरात पहिल्यांदा एक मुलगी जन्माला येते, तर आपण तिची खूप कौतुकाने स्वागत करतो. जेव्हा वाढ आपण तिची करत असतो किंवा तिला सांभाळत असतो, तेव्हा तिला एक मुलगी म्हणूनच वाढवलेलं जास्त बरं पडेल. म्हणजे याचा अर्थ असा नाही की ती मुलगी म्हणजे ती कराटे खेळणार नाही किंवा स्पोर्ट्स करणार नाही, असं नाही. ती पायलट होऊ शकते, स्पेसमध्ये जाऊ शकते, सोल्जर होऊ शकते, प्रत्येक फील्डमध्ये जाऊ शकते. पण जेव्हा देवानं तिला एक स्त्री म्हणून किंवा एक मुलगी म्हणून जन्माला घातलंय, तर तिला लहानपणापासूनच थोडंसं आपणही लक्ष दिलं पाहिजे की तिला पिरियड्स येणार आहेत, तिचं लग्न होणार आहे, ती आई होणार आहे, ती आजी होणार आहे. तर ह्या सगळ्या फेजमधून जाताना बऱ्याच तिच्या आयुष्यात चेंजेस होत असतात. तर ह्याचा थोडा थोडा अंदाज तरी आपण सुरुवातीपासूनच मुलींना दिला पाहिजे, की त्याला मुलीला मुलगा म्हणून न वाढवता मुलगी म्हणूनच वाढवा आणि सर्व करिअरमध्ये तिला जी आवडेल त्या करिअरमध्ये ती पुढे जाऊ शकते या ह्याच्यामध्ये. अर्थातच. तर दुसरा प्रश्न आहे, स्त्री पुरुष समानतेच्या नादात स्त्री तिच्या स्वतःच्या आणि पर्यायाने कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसते का? हो, नाही. बऱ्यापैकी स्त्रियांमध्ये ह्या स्त्री आणि पुरुषाच्या समानतेच्या बाबतीत तारेवरची कसरत होत आहे, की म्हणजे सध्या काही स्त्रिया डॉक्टर्स असतात, काही इंजिनियर आहेत, काही वकील आहेत, की ज्यांना कामानिमित्त बाहेर पडावं लागतं. तर बऱ्याचदा असं होतं की घरातल्या एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या असतात की त्याच्यामध्ये मग त्यांच्या हेल्थ कॉम्प्रोमाइज होते. आणि बऱ्याचदा असं होतं की ठीक आहे, आता मला गडबड आहे, घरात मुलं आहेत, तर ठीक आहे, तू मॅगी ने, तुला बिस्किटच देतो, किंवा बाबा ठीक आहे, मिस्टरांना म्हणा तू बाहेर आज खाऊन घे, मी पण माझं ऑफिसमध्ये खाऊन घेते. तर या ह्याच्यामध्ये सगळ्यांनीच मध्य साधून स्त्रियांनी पण बाबा थोडं मावशी असेल तर तिच्याकडनं मदत घेऊन तुम्ही टिफिनची तयारी आदल्या दिवशी करणे, घरात सकाळी पटपट तुम्ही काहीतरी हेल्दी टिफिन करणे, हे करणं गरजेचं आहे. आणि त्याबरोबर स्वतःच्या हेल्थसाठी तुम्ही बाबा थोडंसं काही खजूर खावा, डबा भरताना काहीतरी गुळ शेंगदाण्याचा लाडू खावा, अगदीच गडबड झाली तर पोळी भाजीचा रोल करून तरी खावा आणि मग तुम्ही बाहेर पडा, की जेणेकरून तुमचं सगळं कुटुंब हेल्दी राहील. आता तुम्ही खरं क्लिनिक चालवता. या क्लिनिकमध्ये ग्रामीण भागातील स्त्रिया आणि शहरी भागातील स्त्रिया अशा दोन्ही येत असतील. तर त्यांच्या आरोग्याच्या समस्यांबाबत काही फरक जाणवतो का तुम्हाला? हो, हो. बऱ्यापैकी फरक असतोच. कारण शहरी भागातल्या स्त्रिया मॅक्झिमम इंडिपेंडंट झालेल्या आहेत, की ज्यांची आर्थिक परिस्थिती पण वेगळी असते. आणि ग्रामीण भागातली महिलांना अजूनही थोडंसं घरातल्या सगळ्या वातावरणावरती डिपेंड राहावं लागतं, की जेणेकरून प्रत्येक साधी बेसिक तपासणी असेल किंवा काही असेल तर त्यांना घरात मिस्टरांना किंवा कुणालाही विचारल्याशिवाय करता येत नाही. तर काही बाबतीत असंही झालेलं आहे, की सध्या खेड्यातल्या किंवा ग्रामीण भागातल्या महिलाही काही बचत गट चालवत आहेत. काही वेगवेगळ्या लघु उद्योग करत आहेत, की जेणेकरून त्याही इंडिपेंडंट झाल्यात. पण तरीही अजून 100% त्यांच्या हातात तो इकॉनॉमी त्यांच्या हातात नाही आलेली. त्या आधी 90% तो सगळा खर्च समाजाला स्वतःच्या कुटुंबासाठी करतात आणि मग 10% त्यांना विचार करावा लागतो, की आपल्यासाठी करावं का? तर तो केला पाहिजे विचार. म्हणजे हा फरक जाणवतो. शहरी भागातील स्त्रिया इंडिपेंडंट असल्यामुळे स्वतःवरती खर्च करू शकतात. पण ग्रामीण भागात कारण शहरी भागातल्या प्रत्येक गोष्टीसाठी तिला घरात सांगायलाच पाहिजे, असं आता सध्या एवढं नाही राहिलेलं. पण अजूनही ग्रामीण भागात काही करायचं असेल तर तिला घरात आधी सांगावं, विचारावं. त्याच्यामुळे तिच्या आरोग्याकडे थोडंसं दुर्लक्ष होत आहे. अवेअरनेस वाढत चाललेला आहे, सुधारणा होत चालली आहे. तर अजून व्हावी ही अपेक्षा. त्याला वेळ लागणार, थोडा वेळ लागणारच आहे, पण आपणच बदललं पाहिजे.
आजकाल आपण म्हणतो की तरुणींच्या मध्ये PCOS आणि PCOD यांचं प्रमाण जे वाढतंय ते त्याची काही कारणं तुम्ही सांगू शकाल का? हा, नक्कीच. हे प्रमाण सध्या खूप वाढत चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी खूप अनेक कारणं आहेत. की जसं काही आपण जे काही पालेभाज्या खातो, फळं खातो, दूध घेतो किंवा चिकन, मटन की नॉनव्हेजचे काही पदार्थ खातो, तर यामध्ये काय झाले की खूप पेस्टिसाइड्स वापरले जात आहेत. कोंबड्या आणि काही जे कुक्कुटपालन असेल किंवा हे असेल तर त्याच्यामध्ये ते बऱ्यापैकी इंजेक्शन्स देतात, काही करतात. तर ह्या किंवा दुधामधून जेव्हा काही इंजेक्शन्सचे अंश मुलींच्या शरीरामध्ये जातात की जेणेकरून मग त्यांच्यामध्ये हार्मोनल लेवल चेंजेस होत आहेत. बऱ्याचदा असं होते की खूप लहान वयात मीडियावरती बऱ्याचदा काहीतरी चुकीचं बघितलं जातं, त्याच्यामुळे त्यांच्या मनातून काही वेगळ्या भावना तयार होतात आणि त्याच्यामुळे त्यांचे हार्मोनल लेवल चेंजेस होतात. हा एक कारण आहे. दुसरं आहे की आपली अनहेल्दी लाईफस्टाईल, की जेणेकरून खूपदा तुम्ही हेल्दी डाएट घेत नाहीये. पिझ्झा बर्गरचं प्रमाण वाढलेलं आहे, मॅगीचं प्रमाण वाढलेलं आहे. तर थोडं हेल्दी डाएट, साध्या महाराष्ट्रीयन भाज्या, भाकरी, थालीपीठ, पराठे हे ज्या साधे बेसिक गोष्टी आहेत की ज्या घरातल्या सिनियर स्त्रियांनी लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे की आपल्या घरात मुलगी आहे तर ती हेल्दी कशी राहील. आणि त्याच्याबरोबर अजून एक आहे की सध्या इंग्लिश मिडियम किंवा काही शाळांच्या टायमिंगमुळे कुठल्याही मुलीचा व्यायाम होत नाहीये आणि आत्ता घरामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांकडं सगळ्या कामासाठी मावशी असतात, मशीन्स आहेत. तर ज्या पूर्वी काही बारीक सारीक कामांमधून व्यायाम होत होता तो आता सध्या कुणाचाच होत नाही. तर मग त्या मुलींना बाबा स्कूलमधून आल्यानंतर स्पोर्ट्स असेल किंवा ग्राउंडवरचे काही गेम्स असतील, डान्स असेल, योगा असेल, तर थोडंसं काही नाही काही केलं तर तुमची हेल्थ चांगली राहील, वजन व्यवस्थित राहील आणि हा प्रमाण आपण कमी करण्याकडे प्रयत्न करू शकतो PCODसाठी. बरोबर. खरंच तर समाजामध्ये आपण म्हणतो की किमान 30 वर्षानंतर, म्हणजे माझं तर मत आहे की 30 वर्षानंतर मुली किंवा स्त्रिया ज्या असतात त्यांना अशा साध्या आरोग्याच्या तपासण्या करून घ्याव्यात का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? हा, नाही, नक्कीच. साध्या बेसिक तपासण्या आहेत त्या घ्यायलाच पाहिजेत. त्यामध्ये अगदी आम्ही साधे म्हणतो की CBC, जे हिमोग्लोबिनचं रक्ताचं प्रमाण किती आहे, B12, फोलिक ऍसिड, ड जीवनसत्व, ह्या 1-2-3 तपासण्या आहेत. हल्ली थायरॉइड एक खूप कॉमन व्हायला लागलेला आहे. तर तुम्ही थायरॉइडची तपासणी तुमच्या रुटीन चेकअपमध्ये केलेली गरजेची असते. आणि तिशी नंतर हल्ली आम्ही कॅन्सरचं प्रमाण खूप वाढल्यामुळे पॅप स्मिअर पण सांगतो आहे की ह्या तपासण्या काही गरजेच्या आहेत. म्हणजे त्या केलेल्या कधीही चांगल्या, जेणेकरून तुम्हाला आधीच एखाद्या उपचार घेता येतील लवकर की त्याच्यावरती जे तुम्हाला रुटीन ह्याच्यामध्ये थकवा जाणवत असेल, काही पिरियडचे प्रॉब्लेम असतील तर ह्या साध्या तपासणीतून तुमच्या ते लक्षात येतील. बरोबर आहे. खरं तर पूर्वी स्त्रियांच्या बाबत ज्या रूढी परंपरा होत्या त्याबाबत तुम्ही काय सांगू शकाल? की पूर्वीच्या काळी स्त्रियांच्या बाबत अशा जुन्या रूढी परंपरा होत्या, त्या योग्य होत्या की अयोग्य होत्या? हा, नाही, आता कसं होतंय की आपण सध्या असं करतो की कुठलीही रूढी आणि परंपरा जुन्या काळातली तर ती चुकीचीच आहे असं बऱ्याचदा आपण समजतो. काही रूढी परंपरा चांगल्याही असतात की जसं काही पिरियड्स आले तर तेव्हा घरातली आजी, आई, काकी त्या मुलीकडे लक्ष द्यायची की नाही बाबा हिला पिरियड आले, हिनं विश्रांती घ्यावी, काळजी घ्यावी. आणि बाबा हा महिना कंप्लीट झाला तर पूर्वी जर कॅलेंडर नसेल तर ते सांगायचे की बाबा हिला ह्या पौर्णिमेला पिरियड आलेली किंवा चतुर्थीला आलेली, बाबा 1 महिना कंप्लीट झाला हिला अजून का पिरियड आले नाही, किंवा काही प्रॉब्लेम आहे का, काही त्रास होतो आहे का. तर हे थोडं लक्ष दिलं जायचं. आता सध्या प्रायव्हसी ह्या टायटल अंडर बऱ्याचदा 9वी-10वीच्या मुलींना आईनं तुझी ह्या महिन्यात पाळी आली का हे विचारलेलं आवडत नाहीये. सरळ मुली म्हणतात नाही हे आमचं पर्सनल आहे, तू का विचारतेस. पण याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने पण होतात. मग यामध्ये कसं होतं की बाबा मुलीला आपल्या पिरियड वेळेत येत नाही तर तिला PCOD आहे का, तिला ॲनिमिया आहे का, बाबा तिला काही अशक्तपणा येतोय किंवा काही बाबा एखादी काही गाठ आहे का की जेणेकरून तिच्या रेग्युलर पिरियड येत नाही. आणि हे सगळे झाले बेसिक गोष्टी. पण सध्याच्या ॲडव्हान्स लाईफमध्ये आणि मॉडर्नायझेशनच्या नावाखाली खूपदा असं होते की मुलींमध्ये बॉयफ्रेंड असतो किंवा त्यांचे टीचर्स असतात किंवा कोणीही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेला एक मेल व्यक्ती असतो की जो कधीतरी त्यांचा चुकीचा वापर अब्यूज करतो. त्याच्यात त्या मुलींना कळत नाही की बाबा चुकून त्या प्रेग्नंट राहिल्यात का किंवा काही, की या ह्याच्यामध्ये जर आईचं किंवा घरातल्यांचं लक्ष असेल की बाबा नाही हिला 3 महिने पिरियड नाही आले तर बाबा का नाही आले, ॲनिमियामुळे नाही आले, PCODमुळे नाही आले का काही अजून वेगळं कारण आहे.
आणि ह्या सध्याच्या मी प्रॅक्टिसमध्ये बऱ्याचदा असं होत आहे की जेव्हा आई मुलीला घेऊन येते किंवा सांगते की बाबा नाही मॅडम हिचे पिरियड्स 2-3 महिने झाले नाही आलं, बऱ्याचदा मी बेसिक पीसीओडी रूल आउट करण्यासाठी सोनोग्राफीला पाठवतो, तेव्हा आम्ही सगळे शॉक होतो की ती मुलगी 2-3 महिन्याची प्रेग्नंट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या घरात आईला, आजीला, मावशीला, जे कोणी आपल्या घरात मोठे व्यक्ती आहेत त्यांना आपल्या मुलीची पाळी वेळेत येते आहे, नाही येत आहे, काही का कारणाने पुढे गेली हे करणं गरजेचं आहे. म्हणजे खरं तर असं म्हणता येईल की घरातील जो संवाद आहे तो हा हळूहळू कमी कमी होत होत चाललेला आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष नको करायला. खरं तर घर, नोकरी आणि कुटुंब या 3 गोष्टी सांभाळताना स्त्रियांना खूप ताण येत आहे आणि त्या ताणामुळं अनेक आरोग्याच्या समस्या होत आहेत. तर त्याच्याबाबत तुम्ही काय सांगू शकाल? नाही, तो तर होतोच आहे की स्त्रियांना बाबा चला आपलं जॉब आहे, करिअर आहे, घरातल्या पण सगळं सांभाळायचं आहे, मुलांचे टिफिन बघायचे आहे, नवऱ्याचं टिफिन आहे, सासूबाई सासरे असतील, घरात कोणी असतील तर त्यांचा स्वयंपाक आहे. तर या ह्याच्यामध्ये स्त्रियांनी सगळ्यात पहिल्यांदा आधी आपल्याला सांभाळलं पाहिजे, तेव्हा तुम्ही तुमचं सगळं घर सांभाळणार आहात, कुटुंब सांभाळणार आहात. तर जेव्हा तुम्ही सगळ्यांच्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट करताय, म्हणजे जेवण करताय, नाश्ता करताय, टिफिन भरताय, तर तेव्हा तुम्हीही तुमचंही टायमिंग असते जाण्याचं, तर त्यावेळेस तुम्ही करता करता तुम्ही थोडं शेजारी बाबा थोडंसं काही गुळशेंगांचे लाडू करून ठेवला, काही खजूर ठेवले, तर तुम्ही ते करता करता तुम्ही ते खाऊ शकता. कारण खूप स्त्रियांचं असं होतं आहे की ठीक आहे मी मिस्टरांचं करून दिलं, मुलांचं करून दिलं, सगळ्यांचं टिफिन वेण्या सगळं करून दिलं, सगळं झालं आहे आणि माझं टायमिंग झालं, मी पटकन बाहेर पडले फक्त आणि मी बघायला वेळ नाहीये. तर मी टिफिन घेतला, गेले ऑफिसला, गेल्यावर खाऊ काही, पण गेल्या गेल्यावर काम सुरू झालं, टिफिन लंच ब्रेक होईपर्यंत मी काहीच नाही खाल्लं. तर त्या ह्याच्यामध्ये त्यांनी सकाळी एकतर पटकन एखादा ग्लास दूध घेणं, एखादं उकडलेलं अंड खाणं, अगदी पोळी भाजीचा रोल करून खाणं. समजा ठीक आहे नाही राहिलं, तुम्ही जेव्हा जाताय बाहेर, बसनी जाताय, रिक्षाने जाताय किंवा ट्रेननी जाताय, तर तुम्ही डब्यामध्ये बाबा थोडं गुळशेंगदाण्याचं लाडू, खजूर असं इझी खाता येण्यासारख्या काही गोष्टी ठेवू शकता आणि तुम्ही तुमची हेल्थ व्यवस्थित करू शकता. की तुम्ही ऑफिस सुटल्यानंतर येताना त्याच्यामध्ये थोडे हरभरे फुटाणे घेऊ शकता, की जेणेकरून घरी गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट युद्धासारखं किचन पुढेच उभं राहायचं लढायला. की बाबा नाही घरी गेलं तर सगळ्या मुलांनी पसारा केलेला आहे, सासूबाई कंटाळून बसलेल्या आहेत, की घरी गेल्यानंतर असं नाही की मी आले आणि माझं खाते आणि रिलॅक्स राहते, असं होणार नसेल. तर तेव्हा तुम्ही रस्त्यात जाताना पण संध्याकाळसाठी थोडंसं काहीतरी खाऊन जावा, मग गेल्यानंतर थोडं काहीतरी हेल्दी ड्रिंक घ्या आणि तुम्ही तुमचं मग कामाला लागा. म्हणजे याच्यातून असं सांगायचं की आपण स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे. कारण आपण त्याला ऑप्शनच नाहीये, आपण घेतलीच पाहिजे स्वतःची काळजी. आणि खरं तर एक महिला डॉक्टर म्हणून तुम्ही स्त्रियांच्या या समस्यांबाबत तुम्ही कोणत्या उपाययोजना सांगू शकाल का किंवा सुचवाल का? हेल्थसाठी आणि आरोग्यासाठी. तर ठीक आहे, जसं आपण मागच्या काही प्रश्नांमध्ये बोललो की स्त्रीने सकाळी उठल्यापासून समजा लवकर जात नसतील तर थोडंसं योगा करणं, सूर्यनमस्कार करणं, हेल्दी डाएट घेणं, सगळ्यांच्या टिफिन बरोबर सगळ्याबरोबर आपली हेल्थची काळजी घेणं, ठराविक वयात आल्यानंतर काही जसं मी म्हटलं जीवनसत्व, HB आणि ह्या साध्या साध्या बेसिक गोष्टी आहेत की त्या बरोबर आहेत का ते चेक करणं. काही गोष्टी कमी असतील तर तुम्ही बाबा गुळशेंगदाण्याचे लाडू, डिंकाचे लाडू, नाचणीचं लाडू हे खाणं गरजेचं आहे. समजा तुम्ही 30च्या पुढे गेलात तर तुम्ही पॅप स्मिअर करताय का, ठराविक दिवसानंतर सोनोग्राफी करताय का, की फायब्रॉइडसारखे प्रमाण वाढायला लागलेलं आहे, कॅन्सरचे प्रमाण वाढायला लागलेलं आहे. तर त्याच्यासाठी आता सध्या इझिली टेस्ट अवेलेबल आहे आणि त्याची खूप काही किंमत नाही की बाबा खूप सारे पैसे घालवायचे आणि मगच ह्या टेस्ट होणार आहेत. आणि खूप सध्या गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीममध्ये किंवा सगळ्या हॉस्पिटल्समध्ये बऱ्यापैकी ह्या सगळ्या तपासण्या फ्री व्हायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या तपासण्या हे करणं, तुम्ही वेळेत सगळं खाणं, दिवसभरात तुमचं पाण्याचं प्रमाण, हायड्रेशन मेंटेन ठेवणं, की जे 3-1 लिटर तरी पाणी व्यवस्थित पिणं हे गरजेचं आहे. समजा तुमच्याकडे वयस्कर असतील किंवा आपलं एज वाढत जाते, आपण मेनोपॉझल एजकडे जातो आहे, तर इमोशन्स खूप चेंज होतात त्या काळामध्ये. खूपदा रडावंसं वाटतं, खूपदा वाईट वाटतं, खूपदा उगाच दुसऱ्यांवर चिडचिड होती. तर तेव्हा आपण स्वतःहून आपल्याला सांभाळून घरातले तर थोडं लक्ष देणारच, पण आपणही बाबा ठीक आहे माझ्या शरीरामध्ये काही गोष्टी कमी होत आहेत का, किंवा आपण आपल्या आसपासच्या जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही ते फ्रीली बोलू शकता की नाही मला आता हल्ली खूप भीती वाटतेय, खूप धडधड होतंय किंवा उगाच चिडचिड होतीये, उगाच राग येतोय, तर हे कशामुळे होऊ शकतं. तर ते तुम्हाला डॉक्टर्स तुम्हाला हेल्प करतील की नाही हे हार्मोनल चेंजेस आहेत की मेनोपॉझल एज आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही थोडं स्ट्रेस
कमी करून तुमचे जे काही न्यूट्रिएंट म्हणजे गोष्टी कमी आहेत त्याच्यासाठी टॉनिक आणि साध्या गोष्टी इंजेक्शन्स वगैरे घेऊन ते व्यवस्थित होईल आणि तुम्ही हेल्दी आणि हॅपी आयुष्य जगू शकाल. म्हणजे एकतर आपणच आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ठराविक काळानंतर वेगवेगळ्या आरोग्याच्या तपासण्या तपासण्या घेतल्या केल्याच पाहिजेत. पाहिजेत. हे सांगा. खरं तर धन्यवाद मॅडम. आजच्या या महिला दिनाच्या पॉडकास्टमध्ये बरीचशी माहिती त्यांनी आज सांगितलेली आहे आणि हे सगळं पाहिल्यावरती मला आज असं वाटतं की महिला दिन म्हटलं की या सगळ्या महिलांच्या समस्या आणि आरोग्य याच्याकडे पाहिल्यावरती मला संजीवनी वकिलांची एक कविता आठवते. त्या नेहमी म्हणतात, कुणी नसलं तरी चालेल, कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा, कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा, फक्त तुझ्या डोळ्यांनी तुझे जग पहा, कुणी नसलं तरी चालेल तुझी तू राहा. धन्यवाद. धन्यवाद.